नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जे के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कोतवाल भरती सराव प्रश्नपत्रिका 2026 आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. कारण की बीड कोतवाल महसूल सेवक भरतीसाठी सरावाला उपयुक्त असे आज आपण 20 प्रश्न जे की बहुपर्याय असून यामध्ये 2026मध्ये महाराष्ट्रामध्ये महसूल सेवक ज्या पदाची म्हणजे कोतवाल पदाची भरती निघलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये 2912 पदं रिक्त असून याची जाहिरात लवकरच म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. चला तर आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी मित्रांनो मुंबई आहे. कारण की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर राजधानी कोणती? तर नागपूर आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो दुसरा, बीड जिल्ह्यातून कोणती नदी वाहते? तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातून मित्रांनो बिंदुसरा ही नदी वाहते मित्रांनो. आणि आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी म्हटलं तर आपली गोदावरी आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो तिसरा, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली मित्रांनो? तर मित्रांनो, महाराष्ट्राची जी काही स्थापना आहे मित्रांनो ती 1 मे 1960ला या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यावेळेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये फक्त 26 जिल्हे अस्तित्व होते मित्रांनो, ज्यावेळेस आपला महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो चौथा, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मित्रांनो, जे काय भारताचं संविधान आहे त्यांचे जे काही शिल्पकार आहेत मित्रांनो, असं कोणाला ओळखलं जातं? तर आपले ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो पाचवा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. कारण की कळसुबाई हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची किती आहे ते मित्रांनो 1646 मीटर इतकी महाराष्ट्रातील जे काही उंच शिखर आहे कळसुबाई शिखर त्याची 1646 इतकी उंची आहे मित्रांनो. 2 नंबरचं साल्हेर मित्रांनो. तर प्रश्न आपला मित्रांनो सहावा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर मित्रांनो, जे काही भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो सातवा, जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो आठवा, महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी कोणती? तर मित्रांनो, जी की महाराष्ट्राची सर्वात मोठी नदी म्हटलं तर गोदावरी आहे मित्रांनो. आणि भारतातील म्हटलं तर कोणती आहे? गंगा. कोणती? गंगा. प्रश्न आपला मित्रांनो नववा, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रमुख हा सरपंच असतो.
प्रश्न आपला मित्रांनो 2. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? तर भारताचे राष्ट्रीय फूल आपलं कमळ आहे. आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 11 मित्रांनो, 25चे 20% म्हणजे किती? तर मित्रांनो 25चे 20% म्हटलं तर 25 दुणे 50, 50 भागिले 10, तर 5 उत्तर येईल. योग्य उत्तर आपलं ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 12 15 गुणिले 8, तर 15 × 20 इतका आपला गुणाकार होईल. प्रश्न आपला मित्रांनो 13 आपल्याला परीक्षेमध्ये वर्गमूळ सुद्धा विचारले जाऊ शकते मित्रांनो. 144चे वर्गमूळ किती? तर 144चे वर्गमूळ आपले 12 आहे. आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो पुढचा 14 सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर सूर्याला आपण रवी, भानू या नावाने ओळखलं जातं मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. वाऱ्याला आपण पवन म्हणतो मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 15 उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उंच या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो ठेंगणा आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 16 भारतीय संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो आपल्याला जे काही भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली मित्रांनो, ती 26 नोव्हेंबरला झाली मित्रांनो, आणि स्वीकारला आलं मित्रांनो ते 26 जानेवारी 1949ला, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 17 बीड जिल्ह्यात कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर मित्रांनो बीड जिल्हा हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये बीड जिल्हा हा येतो मित्रांनो. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 8 जिल्हे आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 18 महाराष्ट्रातील गेटवे ऑफ इंडिया कुठे आहे? तर मित्रांनो महाराष्ट्रातील गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई या ठिकाणी. आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 19 भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रीय गीत मित्रांनो जनगणमन आहे. प्रश्न आपला मित्रांनो 20 जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? तर मित्रांनो जिल्ह्याचा जो काय प्रशासकीय प्रमुख अधिकारी हा जिल्हाधिकारी असतो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो असेच आपण प्रश्न नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.